बघतोय प्रथमेश उपरेकर, साथीला असेल राजू माईनकर. सायली स्पोर्ट कुडाळ संघाचं प्रतिनिधित्व करताना हे दोन्ही खेळाडू आपण बघतोय. पुन्हा यस सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सोनू राणे दिसतोय आपल्याला घरच्या मैदानावर खेळताना. आज मात्र प्रतिनिधित्व करतोय स्मिताई जय भवानी स्पोर्ट कुडाळ संघाचं. क्रीजमध्ये रोहित सावंत दाखल होतोय. पहिलाच चेंडू चान्स क्रिएट केला होता. उसळी घेणारा चेंडू एज लागलं होतं. त्यानंतर कुठेतरी बॅकअप जर चांगली असती तर निश्चितपणे झेलबादच्या रूपाने बॅक टू द पवेलियन रस्ता पाहावा लागला असता. सुदैवाने राहतोय क्रीजमध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न कुठेतरी फसतोय. निश्चितपणे कॉम्बिनेशन जुळत नाहीये. कुठेतरी प्लेयर्स कमी पडतायत. महत्वपूर्ण सामना पहिलाच सामना या ग्रुप स्टेज मध्ये खेळतोय सायली स्पोर्ट संघ. कुठेतरी 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या नाममात्र 1 धावा. 2 मोठे हादरे साथीला असेल राजू माईनकर. आतापर्यंत एकही चेंडू खेळता आलेला नाहीये. प्रयत्न करावा लागेल. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पंचांचा इशारा आहे नो आहे. नो +1. टोटल 2 धावा गरज होती या धावसंख्येची. पुन्हा एकदा धावफलकाला संजीवनी देणार हे 2 ते 3 धावा. स्ट्राईकला येतोय राजू माईनकर. गरज असेल मैदानामध्ये राहण्याची. चांगली फटकेबाजी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. संघ अडचणीत असताना कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याची संधी पण आलेली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. निरंतर स्वरूपामध्ये एकेरीचे 2 फटके आले. षटक समाप्त. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. याही सामन्यामध्ये गोलंदाजीला हर्षद दिसतोय. निश्चितपणे पहिलाच चेंडू वलगतपणे तटवून गुणेशला माहीत आहे स्ट्राईकवर आणणं क्रमप्राप्त असेल राजूला. ती जबाबदारी पार पाडली जाते. आपण शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करू शकतो. त्या इराद्याने गुणेशला कुठेतरी राहणं महत्वाचं असेल शेवटपर्यंत. पहिला चेंडू पूर्ण झालाय. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅकफूटवर निश्चितपणे फटका चांगला होता. दुहेरीचा फटका. आपल्या संघासाठी किमान 4 धावा वाचवल्या जात आहेत आपल्या फॉलो थ्रू मध्ये. राजू दिसतोय. माहीत आहे कनेक्शन चांगलं झालं होतं. प्रयत्न त्या प्रकारचे पुन्हा करावे लागतील. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. ओळखलं होतं हर्षदने. चेंडू लक्षवेधी केला होता शरीराला. घोषित क्षेत्रामध्ये एकेरीची धावसंख्या होते 9 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा. पुन्हा एकदा अवांतरची 1 धाव. निश्चितपणे हे षटक सायली स्पोर्ट संघाला कमबॅक करून देत आहे. जी धावांची गती होती ती पुन्हा एकदा बॉल टू रन इक्वेशन आलंय. बॅकफूटवर मारण्याचा प्रयत्न. खरा फटका म्हणावा लागेल. अवांतरची 1 धाव प्राप्त केल्यानंतर कुठेतरी लूज चेंडू होता. त्या चेंडूवर गडा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. चेंडू समाप्त झाले. 4 धावसंख्या होते 10 धावा. हर्षद निश्चितपणे चांगले टप्प्याची गोलंदाजी करणं क्रमप्राप्त असेल त्याच्यासाठी पण. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. फटका चांगला आलाय. निश्चितपणे म्हणावा लागेल. अशा प्रकारची फटकेबाजी असताना कुठेतरी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असेल. आवरणं महत्वाचं असेल. 2 धावेने धावसंख्या 12 धावा होते. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. निश्चितपणे कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी म्हणावी लागेल फलंदाजांकडून. सायली स्पोर्ट संघ आतापर्यंत दुसरं षटक समाप्त झालंय. धावसंख्या होते 13 धावा लागेल. तिसरं षटक अर्थात परशुराम पाटील दिसतोय आपल्याला गोलंदाजी एंडला. सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण बघतोय गुणेश हडकर. पहिलाच चेंडू. निश्चितपणे चांगला टप्पा होता. प्रयत्न होता गुरुचा. एक धाव प्राप्त होते. 14 धावा. महत्वपूर्ण 5 चेंडू बाकी आहेत. राजू येतोय स्ट्राईक एंडला. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल का. पंचांचा इशारा येतोय. नोचा इशारा आलाय. नो +1. टोटल 2 धावा. 16 धावसंख्येवर पोहोचतोय सायली स्पोर्ट संघ. त्याच्यामध्ये राजू माईनकर निश्चितपणे चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा स्टेप आउट करतो, गरज नव्हती. आपल्याकडे निश्चितपणे धावफलक स्कोर कार्ड अपग्रेड झालं होतं, चांगल्या प्रकारची पुंजी ही जमवली होती. त्यानंतर आता समयोचित फटकेबाजी करणं गरजेचं होतं. 9 वर 1 धाव आल्यानंतर कुठेतरी मोह आवरता आला नाहीये. ती 16 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. येणारे 4 चेंडू निश्चितपणे महत्त्वाचे चेंडू टाकल्यानंतर एक चांगला टप्पा आता मात्र मिळवते. पुन्हा एकदा संधी आहे, संधीचं सोनं कुठेतरी करता येत नाहीये. चांगला प्रयत्न होता, मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. अजूनही पंचांचा निर्णय येतोय. नॉटआउटचा 1 धाव प्राप्त होतोय. सायगनला गुणेश येतोय. 17 या धावसंख्येवर पोहोचतोय सायली स्पोर्ट कुडाळ संघ. 4था चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल, माहित आहे गुणेशला. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 18 या धावसंख्येवर आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल. सुरुवातीला अडखळत असताना संघ गुणेश आणि राजूच्या मदतीने पुनरागमन होतंय. पंचांचा निर्णय काय असेल? पेंडिंग आहे निर्णय. येस, इट इज अ वाईट डिलिव्हरी. महत्वपूर्ण निर्णायक क्षण म्हणावा लागेल. धावचीच्या रूपाने जरी बाद होत असला तरी महत्वपूर्ण एक वाढीव धावी मिळते. 19 या धावेवर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. न्यू बॅटर दिसतोय रोहन कुंडेकर. न्यू बॅटर दिसतोय रोहन. येणारे 2 चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय मनगडाच्या साह्याने. सुरेख फटका. व्यक्तिगत खातं खोललं जात आहे. सायगेनला आणलं जात आहे. गुणेश षटकरला शेवटचा चेंडू असेल. इनिंगची सांगता करणारा 20 या धावसंख्येवर पोहोचतोय संघ. निश्चितपणे बॉक्स क्रिकेट म्हटलं तर 18 चेंडू 20, 21, 22 धावून देणारा असेल पाहणं औत्सुक्याचं. महत्वपूर्ण शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॅकअप ही चांगलं. शेवटचा चेंडू निर्धाव ठरतोय. षटक समाप्त झालंय. 3रं पहिल्या इनिंगची सांगता. 20 धावा जमवल्या जात आहेत. आव्हान उभं केलं जात आहे ते अर्थात स्मिताई जयभवानी कुडाळ संघासमोर. 18 चेंडू 21 धावा. गोलंदाजी एंडला येतोय. बड्डे बॉय आहे आजच्या दिवसाचा. निश्चितपणे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. पहिलाच चेंडू. सुरुवात. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पेंडिंग आहे डिसिजन. बघूया काय असेल निर्णय. फटका तर एकेरी धावेसाठी आहे. सायगेनला एकेरी धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा सुरेख फटका. पंचांचा इशारा काय असेल बघूया. पंचांचा इशारा येतोय दुहेरीचा. सुरेख फटका. सुरुवात पाहायला मिळते. सोडू राणे आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. निश्चितपणे आता मात्र अचूक गडप्पा. कुठेतरी लेंथ अजून पुढे घेतली गेली. प्रयत्न केला जातोय. तन्मयकडूनही प्रयत्न असेल आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करण्याचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. फटका चांगला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं म्हणावं लागेल. थ्रो कुठेतरी चुकला होता. पंचांचा निर्णय येतोय. संधी होती धावचीत करण्याची, कारण सोनू कुठेतरी क्रीज 5 धावा. कुठेतरी आता चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. सोनू राणे ती कामगिरी करावी लागेल. मात्र थोडक्यामध्ये मिलीमीटर इंचचा फरक असेल, नाहीतर हा षटकार असता. गडी बसतोय सोनू राणेच्या रूपामध्ये. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 5 धावा. न्यू बॅटर दिसतोय बबली गबंडे. धावांचा पाठलाग. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण केली होती 8 ते 9 धावा जमवण्यासाठी, मात्र ती संधी कुठेतरी हुकते असं म्हणावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 6 धावा. ललित येतोय सायगेनला. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल. षटक क्रमांक पहिलंच समाप्त. धावसंख्या होते 1 गडी बाद 7 धावा. आवश्यक असेल आत्मविश्वास उंचावण्यासाठी. त्याचसाठी संघनायक म्हणून प्रथमेश उपळेकर येतोय गोलंदाजी एंडला. 2रं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच चेंडू. निश्चितच सुरेख फटका आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडला तटवला जातो एकेरी धावेसाठी. पुन्हा एकदा त्याच परीचा फटका. फटका फसलाय का?
संधी होती, कन्फ्युजन दिसलं रोहित सावंतच्या चेहऱ्यावर. विधा मनस्थितीमध्ये तो सापडला होता. थ्रो करू की नको, शेवट सरते 1 धाव मिळते. धावसंख्या होते 9 धाबा. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारची फटकेबाजी गरज आहे. सिंगल डबल अशा प्रकारची कामगिरी करत राहावी लागेल. ललित आहे स्ट्राईक एंडला, त्याच्या माध्यमातून होते कामगिरी. पुन्हा एकदा बॅकफूट पंच म्हणावं लागेल. घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्या होते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धाबा. पुन्हा एकदा आता मात्र मिसटाईम फटका. प्रयत्न होता सिंगल साठी खेळण्याचा. निर्धाव चेंडू येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. कशा प्रकारे सामना होईल, पुढे जातोय, स्टेप आउट करतोय. घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. धावसंख्या होते. 2 षटक समाप्त झाले. दोन षटक समाप्त. धावसंख्या 12 धाबा. आवश्यकता असेल 6 चेंडू 9 धाबा. कंपल्सरी चेस मधून 6 चेंडू 9 धाबा. निश्चितच दुहेरी चौकाराचा फटका अनिवार्य असेल. कशा प्रकारे 6 चेंडू खेळले जातील महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. पहिलाच चेंडू पसरवलं जाते जाळ्यामध्ये. स्टंपिंग अतिशय चांगलं बॅकअप पाहायला मिळते. रोहित सावंत 5 चेंडू 9 धाबा. सायकलला गुरु दिसतोय. खरा फटका म्हणावा लागेल. वरचढ होतोय. प्रत्येक पायरी ही स्टेप बाय स्टेप चढली जाते. विजयाच्या समीप पोहोचणारी ही गोलंदाजी आता मात्र सायली स्पोर्ट कुडाळ संघाकडून रोहन कुंडेकर करतोय. आपल्या संघासाठी साथीला असेल नॉर्थ गेंडला ललित वांगणकर. चला खेळाडू पुन्हा एकदा टॉस चेंडू होता. प्रयत्न चांगला केला होता परशुरामने. कनेक्शन होत नाहीये. एकेरी धावेसाठी फटका जातोय. आवश्यकता आहे 3 चेंडू 8 धाबा. 2 मोठे फटके सामना जिंकून देऊ शकतो ललितचा. निश्चितच प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. अचूक टप्पा. त्यानंतर बॅकअप चांगला. यष्टरक्षक रोहित सावंत दिसतोय. 2 चेंडू 8 धाबांची गरज. तो बॅटर येतोय मैदानाच्या दिशेने. स्टेप आउट करतोय. पुन्हा एकदा प्रयत्न होता. 1 चेंडू 7 धाबा. अवांतर नोचा जर चेंडू आला तर निश्चितपणे होऊ शकतं पुनरागमन. प्रयत्न असेल परशुरामचा. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 7 धाबा. सुरेख गोलंदाजी. सायली स्पोर्ट संघ पहिला विजय प्राप्त करतोय. सुरुवात केली जाते स्पर्धेच्या माध्यमातून.